वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ने हफ्ता 27 मई 2023 को साबिक़ वज़ीर आज़म पंडित जवाहरलाल नेहरू को उनकी 59वीं बरसी पर खिराज अक़ीदत पेश किया। पीएम मोदी ने ट्वीट किया कि मैं हमारे साबिक़ वज़ीर आज़म पंडित जवाहरलाल नेहरू को उनकी बरसी पर खिराज अक़ीदत पेश करता हूँ। हिंदुस्तान की जद्दोजहद आज़ादी में जवाहरलाल नेहरू का नुमायां किरदार था। वो 1947 में आज़ादी के बाद हिंदुस्तान के पहले वज़ीर आज़म बने। हिंदुस्तान को बरतानवी राज से आज़ाद कराने के लिए नेहरू ने अंग्रेज़ों के खिलाफ जद्दोजहद की और इंडियन नेशनल कांग्रेस के अहम रहनुमाओं में शामिल थे। कांग्रेस कमेटी ने साबिक़ वज़ीर आज़म पंडित जवाहरलाल नेहरू को गुलहाए अक़ीदत पेश किए। दिल्ली के शांतिवन में मुनक़्क़द जलसे में कांग्रेस सदर मल्लिकार्जुन खड़गे, पार्टी के जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल और साबिक़ रुकन पार्लियामेंट राहुल गांधी ने साबिक़ वज़ीर आज़म को फूलों की चादर चढ़ाई। जवाहरलाल नेहरू 16 साल से ज़्यादा अरसे तक इस ओहदे पर फायज रहे और 27 मई 1964 को दिल का दौरा पड़ने से उनका इंतकाल हो गया था। नेहरू का यौम पैदाइश 14 नवंबर को भारत में हर साल यौम इत्फाल के तौर पर मनाया जाता है। उन्हें बच्चों से बेहद लगाव था और बच्चे उन्हें चाचा नेहरू कहते थे। कर्नाटक में नौ मुंतखब वज़ीर आला सिद्धरामैया, डिप्टी सीएम डी.के. शिव कुमार और दीगर रहनुमाओं ने भी पंडित जवाहरलाल नेहरू को खिराज अक़ीदत पेश किया। ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರೂರವರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಇದು 51ನೇ ಪುಣ್ಯತಿಥಿ. ಈ ದೇಶಾದ್ಯಂತ ಈ ದಿನವನ್ನು ಅವರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ದಿನವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಅವರ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇವೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಿಕೊಳ್ತೀವಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇವರ ಹೋರಾಟ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಅವರು ಹಾಕಿದಂಥ ಪ್ರಯತ್ನ, ಅವರನ್ನು ನಾವು ಆಧುನಿಕ ಭಾರತದ ನಿರ್ಮಾತೃ ಅಂತ ಕರೀತೀವಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಮೇಲೆ ಈ ದೇಶವನ್ನು ಪ್ರಗತಿಯತ್ತ ಕೊಂಡೊಯ್ಯತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದವರು ನೆಹರು. ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಬುನಾದಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇರ್ಬೋದು, ಸಂವಿಧಾನ ಇರ್ಬೋದು, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ಅವರು ಕಟ್ಟಿದಂಥ ಸೌಧ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಸೌಧದ ಮೇಲೆ ನಾವು ಮುಂದುವರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತದ ಮೊದಲನೇ ಪ್ರಧಾನಿ, ಆಧುನಿಕ ಭಾರತದ ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಥಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ನಾಯಕ ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ನಾವು ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾನು ಕ್ಯಾಬ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಯಾನ್ಷನ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಇದ್ದೆ, ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಬಟ್ ಈಗ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ತಡ ಮಾಡಿ ಕಾಯಿಸಿದ್ದೀನಿ, ಕ್ಷಮಿಸಬೇಕು.